आणि आता 36 जिल्ह्यातल्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। मध्य रेल्वेवर नीट परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवारी दिवसा मेगा ब्लॉक रद्द केलेला आहे। असं असलं तरी शनिवारी मध्यरात्री धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या कालावधीत मस्जिद, सँडर्स रोड, चिंचपोकळी, करी रोड इथं लोकल थांबणार नसल्यानं या स्थानकांवर लोकल पूर्वी किंवा ब्लॉक पूर्वीच आता शेवटची टिटवाळा लोकल रात्री 11:16 वाजताची असेल। मेट्रो 6 प्रकल्पासाठी स्टील गर्डर लॉन्चिंगच्या महत्त्वाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेकडून राम मंदिर ते जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान 10 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंतच्या ब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवांवर परिणाम होणार आहे। शनिवारी रात्री 9:30 वाजल्यापासून रविवारी सकाळी 7:30 वाजेपर्यंत 6व्या मार्गावर हा 10 तासांचा ब्लॉक लागू राहणार आहे। याशिवाय अप जलद मार्ग त्याचबरोबर 5व्या मार्गावर पहाटे 1 ते 4 या वेळेत अतिरिक्त ब्लॉक घेतला जाणार आहे, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण येण्याची शक्यता आहे। सोने चांदीच्या भावामध्ये घसरण झाली आहे। यामध्ये चांदी 3,000 रुपयांनी स्वस्त होऊन 2,54,000 रुपयांवर आली आहे, तर सोन्याच्या भावामध्ये 1,800 रुपयांची घसरण होऊन ते 1,48,600 रुपयांवर आलेले आहे। चांदीच्या दरामध्ये 6,000ची वाढ होऊन 2,48,000 रुपयांवर पोहोचलेली होती। आखाती देशातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि आता सरकारनं आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठीच्या इंधन दरात वाढ केल्यामुळे एअर इंडियानं रोज 100 उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। इंधन दरवाढीमुळे जूनपासून युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मार्गातील सर्वाधिक उड्डाणं कमी केली जातील आणि यात अंतर्गत, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही मार्गावरील उड्डाणांचा समावेश आहे। धाराशिवच्या शहरामध्ये युवा सेनेच्या वतीनं राजा शिवाजी चित्रपटाचं मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला आहे। महाराष्ट्र दिनाच्या औचित्यानं आयोजित या कार्यक्रमाला लहान मुलं, लहानांबरोबर महिलांपासून ज्येष्ठ नागरिक यांच्यापर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला होता। देवगड बंदरामध्ये मासेमारी हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला। 1 जूनपासून 2 महिन्यांच्या बंदीपूर्वी मच्छीमारांनी शेवटच्या टप्प्यामध्ये जोरदार मासेमारी सुरू केली आहे। बंदरात बोटींची मोठी ये-जा आणि मासळी लिलावाला वेग आला आहे। आवक कमी झाल्यानं मासळीच्या दरामध्ये वाढ झाली असून ग्राहकांच्या खिशावर देखील त्याचा परिणाम होतोय। आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे। त्याआधी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाची पत्रकार परिषद होणार आहे। यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना ईडीनं समन्स बजावलेले आहे। भोंदू अशोक खराचे संबंधित सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी करणार आहे। पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। समता नागरी सहकारी पतसंस्थेतल्या 4 बँक खात्यावरील व्यवहार संशयास्पद असल्यानंच त्यांची चौकशी करण्यात येणार आहे। गेल्या काही वर्षात अंदाजे 1,20,00,000 ते 2,40,00,000 या खात्यांद्वारे व्यवहार झाल्याची माहिती आहे। प्रतिभा चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी आहेत। पुन्हा वळूयात 36 जिल्ह्यांच्या बातम्यांकडे। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि मुख्यमंत्री अचानक दिल्लीत दाखल झाल्यानं अनेक चर्चांना उधाण आलंय। पुणे मिसिंग लिंक, मुंबई-पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। यामुळेच आता मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट झालाय। लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकवरून एकाच कारमधून प्रवास केला। मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे। जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम झालेला आहे। कनेक्टिंग लिंकची संकल्पना 2010ची, मात्र आधीच्या सरकारनं 13 करणं देत फाईल बंद केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। महायुतीच्या सरकारनं अशक्य शक्य करून दाखवल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याचा वेगवान विकास झालाय। ट्विटरवर इन्फ्रामॅन देवाभाऊ ट्रेंडिंग आलाय। फडणवीसांच्या कार्याला नेटिझन्सनं सलाम केला। महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। पत्रातून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचं कौतुक केलंय। मुंबईहून पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती। एक्सप्रेसवेवर तब्बल 3 तासांपासून वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसलाय आणि यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची माफी देखील मागितली आहे।
मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. भरणे नाक्यापासून पुढे वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या. गेल्या 3 तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सुप्रिया सुळेंना फटका बसलाय. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडीत सुप्रिया सुळे अडकलेल्या होत्या. सोशल मीडियावर सुळेंनी व्हिडिओ व्हायरल केलाय. वाशिममध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आढावा बैठक घेतली आहे. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्रासह विविध बँक आणि सोसायट्यांची संक्षिप्त आढावा बैठक घेतली आहे. आणि आता बातमी आपण विस्तारानं बघूयात. एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मध्य मुंबई या परिसरातल्या चेंबूर पूर्व परिसरात ड्रेनेज लाईन आणि रस्ते पाहणी सुरू केली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना देखील केलेल्या आहेत. यापूर्वी देखील मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे सकाळी मुंबईतल्या वेगवेगळ्या विकास कामांची पाहणी करताना अधिकाऱ्यांना सूचना देत होत्या. आज मुंबईच्या प्रथम नागरिक रितू तावडे यांचा हा पाहणी दौरा आपण पाहतोय. सकाळपासूनच मिठी नदी या परिसरामध्ये त्यांनी पाहणीला सुरुवात केलेली आहे. गाळ उपसा कुठवर झालेला आहे आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी महानगरपालिका प्रशासनानं कशी केली याचा आढावा महापौर रितू तावडे घेताना पाहायला मिळतात. मुंबई महानगरपालिकेच्या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या नगरसेवकांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच इशारा दिला. महापालिका सभागृहात काल एका तातडीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच भाजपचे अनेक नगरसेवक अनुपस्थित असल्याचं दिसून आलंय. या प्रकारावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत शिस्तीवर भर दिला. या घटनेची गंभीर दखल घेत अनुपस्थित राहिलेल्या 40 नगरसेवकांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे या नगरसेवकांना आता आपल्या अनुपस्थितीचं ठोस कारण द्यावं लागणार आहे. पुन्हा वळूयात 36 जिल्ह्यांच्या बातम्यांकडे. सुनेत्रा पवारांनी भाजपची साथ सोडली तर एकत्र येऊ शकतो असं मोठं विधान आमदार रोहित पवारांनी केलं आहे. भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले तर एकत्र येणं कठीण आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. तर भाजपची साथ न सोडल्यास बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार लढत होऊ शकते असंही त्यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पंढरपुरातील पोस्टर सध्या चांगलेच चर्चेत आलेत. विक्रमी मताधिक्यानं नाते तुमचे आमचे माझे ऋणानुबंधाचे अशा आशयाचे हे पोस्टर्स. परभणीमधल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंच्या निर्णयाला तीव्र विरोध केलाय. विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप केलाय. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही 10 वर्ष मेहनत घेतली आहे, मात्र आमचा विचार न करता घेतलेल्या या निर्णयामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधत आजपासून मुक्ताईनगर तालुक्यातल्या जनगणनेला सुरुवात करण्यात आली आणि यावेळी जनगणनेच्या पोर्टलवर स्वतः रक्षा खडसेंनी त्यांच्या परिवाराची जनगणना केली आहे. यावेळी तहसील प्रशासन देखील उपस्थित होतं. मुंबईमध्ये तब्बल 339 किलो उच्च दर्जाचं कोकेन जप्त करण्यात आलं आणि एनसीबीनं ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत तब्बल 1745 कोटी असल्याची माहिती अमित शहांनी दिली आहे ट्विट करून. गोरेगाव ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी महेश खिमलानी उर्फ मार्कला अटक करण्यात आली आहे. वंदराई पोलिसांकडून या प्रकरणात 12वा आरोपी आतापर्यंत अटक झाला आहे. महेश खिमलानी हा मोठा ड्रग्स तस्कर आहे. बोंधू अशोक खरातला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 9व्या गुन्ह्यामध्ये 4 मेच्या खरातला कोठडी असणार आहे आणि व्यावसायिक राजेंद्र जासूदनं खरातवर फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. पुण्यातल्या कोंढवा परिसरामधला पाकिस्तानचे कराची असं संबोधल्या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. भाजप पुणे शहर युवा शाखेचा खजिनदार सर्वेश मेहेंदळे याचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता आणि त्यानंतर वाद निर्माण झाला आहे. एलिफिन्स्टन ब्रिज पाडकामामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांनी त्यांना MSRDC देण्यात आलेल्या घरांबाबत तक्रारी केलेल्या आहेत. घरांमध्ये अनेक समस्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तातडीनं समस्या सोडवण्याची मागणी केली आहे. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुरू झालेलं वाकयुद्ध. राज्यात 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची सक्ती अंमलबजावणी करावी, परवाने रद्द करण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेली होती. मात्र त्यानंतर रिक्षा संघटनांनी परवाने रद्द करण्याला विरोध केलाय. यानंतर परिवहन मंत्र्यांनी एक पाऊल मागे घेत परवाने रद्द करणार नाही, मात्र मराठी सक्तीची मोहीम सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं होतं. त्याचसोबत 16 ऑगस्ट नंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.
प्रताप सरनाईकांच्या याच भूमिकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतलाय. तर मराठीचा सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे, मात्र भाषेच्या मुद्द्यावरून हिंसा सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. पण आमच्याच सगळ्या लोकांचं मवाळ धोरण असतं. 4 गोष्टी ते राज ठाकरेला सुनावतील आमचे पत्रकार की मारणं हा काय उपाय आहे का? बरं, मग काय लिहिणं उपाय आहे? हे लिहून ऐकणार आहेत? मी अनेकदा सांगितले, आम्ही पहिले कधीही या सगळ्या गोष्टी करताना पहिले हात जोडूनच जातो. नाही ऐकलं तर हात सोडून जातो. परंतु ह्या प्रकारचं ज्या वेळेला वातावरण तयार होतं राज्यामध्ये, त्यावेळेला तुम्ही इतर राज्यांचे पत्रकार, इतर राज्यांचे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते, सगळी लोक आणि जनता ही कशी एकवटते त्यांच्या भाषेसाठी आणि त्यांच्या गोष्टींसाठी, हे कधीतरी आपण बघणार आहोत की नाही? भाषेचा जिथपर्यंत प्रश्न आहे, मला असं वाटतं की स्वभाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान हा असलाच पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की जे लोक या महाराष्ट्रात वास्तव्याला आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. जे शिकले नाही आहेत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न आम्ही करू. पण भाषेच्या आधारावर हिंसा, भाषेवर विवाद, भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही. दरम्यान मराठी सक्तीबाबत मुदतवाढीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधलेला होता आणि यावर सरनाईकांनी राज ठाकरे यांच्यावरच वारंवार भूमिका बदलत असल्याचा पलटवार केलेला आहे. पाहूयात. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न, आज तो काय, तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिंमत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची? लायसन्सच रद्द करा. राज ठाकरेंची भूमिका दिवसेंदिवस बदलत असते. परिस्थिती अशी आहे की काही ठिकाणी राजसाहेब ठाकरे यांच्याच मनसैनिकांनी हिंदी भाषिकांना शिकवण्यासाठी क्लासेस चालू केले. त्यांनीच क्लासेस चालू केले आणि ते असं म्हणतात त्यांना हिंदी कशाला, मराठी कशाला शिकवायचं. तुम्ही एक भूमिका स्पष्ट करा ना मराठीविषयी. तुम्ही एकदा म्हणता की त्यांना ही मराठी शिकवायला पाहिजे आणि एकदा म्हणतात कशाला त्यांना मराठी शिकवायचं, त्यांना येणंच बंद करायला पाहिजे. असं होत नाही ना. आपली भूमिका राजसाहेब ठाकरेंनी एकदा स्पष्ट केली पाहिजे, जेणेकरून मराठी अजूनही आपण मोठ्या प्रमाणात पूर्ण जगामध्ये घेऊन जाऊ. अमरावतीमध्ये एक लग्नपत्रिका, तिथे टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांचं नाव छापत प्रेरणास्थान असा उल्लेख करण्यात आलेला आहे. टिपू सुलतानचं नाव छापल्यानं वाद निर्माण झालाय. दरम्यान भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे आक्रमक झाले असून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधलेला आहे. शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना करण्याची सुरुवात सपकाळांनी सुरू केली होती. त्यापासूनच प्रेरणा घेत ही पत्रिका छापण्यात आली अशी टीका बोंडे यांनी केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतानची तुलना कधीही होऊ शकत नाही. परंतु काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पहिल्यांदा ती तुलना केली. टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच प्रेरणा घेऊन त्या वलगावमध्ये लग्नाची पत्रिका छापल्या गेली. म्हणजे खरी प्रेरणा तर त्या काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळपासून घेतली. पुन्हा वळूया छत्तीस जिल्ह्यातल्या बातम्यांकडे. जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर कामगारांनी आंदोलन केलंय. महावितरण कंपनीनं कामावरून काढून टाकलेल्या आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची मागणी करण्यात आली आहे. कामगार दिनाच्या दिवशी जळगाव शहरातील एका कंपनीतील कामगारांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शहरातील श्याम मुखर्जी उद्यानामध्ये MIDC मधील एका कंपनीतील कामगारांनी आज एकत्र आंदोलन केलेलं आहे. पगारवाढ आणि वैद्यकीय सुविधा आणि नोकरीची शाश्वती यासह वेगवेगळ्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
तासवडे टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. पण कंपनीकडूनच आता मनमानी पद्धतीनं 6 पदरी रस्त्याचं काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. सामान्य नागरिक शेतकऱ्यांच्या वाहनांना कोणताही रस्ता ठेवला नसल्याचा आरोप करण्यात आलाय. जळगावच्या सावदामध्ये महाराष्ट्र दिनी कामगारांनी नागरिकांनी उपोषण केले. प्लॉट समोरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. इंदापूरच्या निमगाव केतकी कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत घोषित भार नियमन लादल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. हिंगोलीत नागरी सुविधांच्या प्रश्नावरून ठाकरेंचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. पालकमंत्री निवेदन घेण्यासाठी न थांबल्यानं मडके फोडून निषेध व्यक्त करण्यात आला. तर एक महत्त्वाची बातमी आहे. जळगावमधून जळगाव महानगरपालिकेची तब्बल 42.60 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटलांटा कन्स्ट्रक्शन्स या कंपनीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर महानगरपालिकेनं ही कारवाई केली आहे. 1996 ते 2002 या दरम्यान रस्ते कामांसाठी देण्यात आलेल्या ॲडव्हान्स रकमेपैकी मोठी रक्कम परत न केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. शहर अभियंत्यांच्या फिर्यादीवरून कंपनीचे संचालक आणि इतर संबंधितावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच हे प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेलं असून पुढील तपास आता सुरू झाला आहे. मात्र आम्ही जे प्रकरण जेव्हा उकरून काढलं त्यावेळी 4,89,00,000 रुपये व RBIच्या नियमाप्रमाणे 9% प्रमाणे एक साधारणतः 41 कोटी 30 लाख रुपये असं तर काही होत होतं. मात्र आता प्रशासनातर्फे जी फिर्याद देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये ही रक्कम अधिक वाढलेली आहेत. 42,60,76,562 रुपये इतके घेणे हे अटलांटा कंपनीकडे आहे. माझी मी तक्रार अगोदर या ठिकाणी तक्रार होतो. माझी मागणी अशी असेल की अटलांटा कंपनी जे कोण संचालक आहे त्या संचालकांना लवकरात लवकर तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी. सदरच्या वसूलपात्र रकमेसंबंधी मान्य आयुक्त साहेबांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार त्यांनी मला प्राधिकृत पत्र दिलेलं होतं. त्यानुसार मी त्या 4,79,00,000 अधिक 90 लाख रुपये अधिक 36,50,000 असे व त्यावरचं चक्रवाढ व्याज असं एकंदरीत 42,60,00,000 रुपयाचा नुकसानीचा दावा आहे तो आम्ही त्यांच्यावरती दाखल केलेला आहे इथे फसवणुकीचा. आणि ती तक्रार शहर पोलीस स्टेशनला आम्ही आज दिलेली आहे. प्रथमदर्शनी कंपनीविरुद्ध फिर्याद देण्यात आलेली आहे. तपासात पुढे निष्पन्न होईल. पुढील तपास चालू आहे. काय म्हटलेले कशा प्रकारची फसवणूक त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झालेला आहे. फिर्यादीने म्हटलेल्याप्रमाणे फिर्यादीमध्ये कंपनीने आपलं काम अर्धवट सोडून महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे.